हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण 1 kg टॉल केक बघत आहे पायनॅपल फ्लेवरमध्ये. त्यासाठी मी 6-6 इंचाचे 2 टीन यूज करून मी स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे. प्रत्येकी स्पॉन्जमध्ये मी एक कप प्रीमिक्स म्हणजे 200 ग्रॅम प्रीमिक्स यूज करून मी स्पॉन्ज बनवलेला आहे. आणि एका स्पॉन्जचे 2 लेअर आणि एका स्पॉन्जचे 3 लेअर अशा पद्धतीने 5 लेअर कटिंग करून घेतलेले आहेत मी. त्यानंतर बेसला मी अर्धा kg बेस यूज करून त्याला क्रीम थोडी लावून त्यावरती आपला बेस ठेवलेला आहे. त्यानंतर मी प्रत्येक लेअरला सिरप लावून पुन्हा क्रीमचा लेअर लावून पुन्हा एकदा क्रशचा लेअर लावून अशा पद्धतीनं मी सेम प्रोसेस यूज करून प्रत्येक लेअरला केक कंप्लीट करत आहे. आणि केक कंप्लीट करत असताना मी क्रमकोट करतच वरती जात आहे की त्यामुळे काय होईल, आपला स्पॉन्जचे प्रत्येक लेअर जे हाईट आहे ना केकची, त्यामुळे ते स्लिप होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे मी क्रमकोट असं करत गेले की केक आपल्याला बनवायला इझी जाईल. त्यानंतर मी अशा पद्धतीने प्रत्येक लेअरला मी क्रशसुद्धा लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर असा केक मी कंप्लीट करत आहे. आणि कंप्लीट झाल्यानंतर हा क्रमकोट झाल्यानंतर मी केकसुद्धा 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण त्याच्यामुळे क्रम सगळे व्यवस्थित फिट बसल्यानंतर मी फिनिशिंग करताना मला क्रम्स येणार नाहीत केकमध्ये. त्यासाठी मी अशा व्यवस्थित क्रमकोटसुद्धा करून घेत आहे. आणि आता स्क्रॅपर यूज करून मी ते क्रमकोट केलेली क्रीम व्यवस्थित फिनिशिंग करून घेत आहे. त्यानंतर मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा एकदा मी केक घेऊन अशा ब्ल्यू कलरमध्ये मी केक फिनिशिंग करत आहे. कारण केक युनिकॉर्न थीममध्ये करत आहे मी. आणि हा मुलग्याचा बर्थडे आहे त्यामुळे मी ब्ल्यू कलर यूज करत आहे केकसाठी ब्ल्यू कलरची क्रीम यूज आहे. अशा पद्धतीनं मी फिनिशिंग करून घेत आहे केक प्लेन स्क्रॅपर यूज करून. त्यानंतर मी कोम स्क्रॅपरसुद्धा यूज करून मी साईडून डिझाईन बनवून घेणार आहे. अशा पद्धतीनं मी केक फिनिशिंग करून घेत आहे. आणि ह्यानंतर मी कोम स्क्रॅपर यूज करून अशा पद्धतीनं डिझाईन करून वरून सिलिकॉनचा ब्रशसुद्धा यूज करून मी डिझाईन बनवून घेणार आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर सिल्वर स्प्रेसुद्धा मारून घेणार आहे मी केकवरती. त्यानंतर मी जे युनिकॉर्नचे स्टिकर आहेत ते लावत आहे अशा पद्धतीनं. वरती स्टँडिंग लावत आहे, समोर फ्रंटला लावून घेतलेला आहे एक स्टिकर. आणि केक इझी पद्धतीनं दाखवलेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मी अशाच पद्धतीचे नवनवीन केक तुम्हाला दाखवेन. अशा पद्धतीनं मी केक कंप्लीट करत आहे. त्यानंतर स्प्रिंकलरसुद्धा थोडे यूज करणार आहे मी केकवरती. थोडं मोकळं वाटत आहे केक, त्यामुळे व्हाईट कलरचे स्प्रिंकलर आणि रॅम्बो कलरमध्ये जे स्प्रिंकलर आहेत ते सगळे यूज करून मी अशा पद्धतीने केक कंप्लीट केलेला आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.